एके दिवशी भूत बनून लोकांना घाबरवायचे राजूच्या मनात आले। तो श्वास रोखून बसला। बायकोने त्याला हादरवले, पण राजू डोळे मिटून गप्प राहिला। अरे देवा, तो खरंच मेला आहे असे वाटते। ती रडत बाहेर आली आणि शेजाऱ्यांना हाक मारली। राजू श्वास न घेता, हालचाल न करता तसाच बसला होता। शेजाऱ्यांनाही राजू मेला असे वाटले। आता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। संस्कार झाले पाहिजेत, तो म्हणाला। ते राजूला घेऊन नदीकाठी आले। त्याला लाकडाच्या ढिगायावर झोपवले। नंतर त्यावर आणखी काठ्या ठेवल्या। शेजारी चिता विझवणार असल्याचे पाहून राजूने लाकडे फेकून दिली आणि तो उभा राहिला। राजूला असा उभा असलेला पाहून शेजाऱ्यांनी भूत भूत असे ओरडत गावाकडे धाव घेतली। थांबा थांबा म्हणत राजू त्यांच्या मागे धावला। गावात पोहोचल्यावर तो म्हणाला, राजू मेला आहे आणि भूत बनून गावाकडे येत आहे। हे ऐकून सर्व गावकरी आपापल्या घरात घुसले आणि दरवाजे बंद केले। राजू गावात पोहोचला तेव्हा तिथे शांतता पसरली होती। राजू त्याच्या घराकडे निघाला। राजूची बायको नगम्मा हिनेही नवरा भूत झाल्याचे ऐकले होते। त्यानेही लगबगीने घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावले। घरी पोहोचल्यावर राजू म्हणाला, नागम्मा, दार उघड, मी राजू आहे। तू राजू नाहीस, राजूचा भूत आहेस। कृपया येथून निघून जा। मी तुझे श्राद्ध उत्तम प्रकारे करीन आणि ब्राह्मणांना भोजनही देईन। जा इथून। राजू दार ठोठावत राहिला, पण नागम्माने दार उघडले नाही। आप्पा, आता मी काय करू? मी भूत नाही यावर माझ्या पत्नीचाही विश्वास बसत नाही। राजूने दिवसभर काहीही खाल्ले नव्हते। आता त्याला खूप भूक लागली होती। मला कोण खायला देईल? जेव्हा माझी बायकोही मला भूत मानते। चालत चालत तो गावच्या मंदिरात पोहोचला। मला इथे रात्र घालवू दे। सकाळी पुजारी प्रसाद द्यायला आल्यावर मी त्याच्याकडून प्रसाद घेईन आणि खाईन। राजू मूर्तीच्या मागे लपून बसला आणि पुजाऱ्याची वाट पाहू लागला। रात्र झाली, सकाळ झाली। गावक्यांनी हळूच दरवाजे उघडून बाहेर डोकावले। राजूचे भूत कुठेच दिसत नव्हते। सर्वजण आपापल्या घरातून बाहेर पडले आणि आपापल्या कामाला लागले। पुजारीही प्रसाद बनवू लागले। प्रसाद बनवला, वडे केले, लाडू केले। मग सर्व प्रसाद एका ताटात मांडून तो मंदिराकडे निघाला। मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी प्रसादाचे ताट बाजूला ठेवले। नंतर विहिरीतून बादली काढली आणि मंदिर धुण्यास सुरुवात केली। मग राजू मूर्तीच्या मागून बाहेर आला आणि म्हणाला, स्वामी, आज तुम्हाला खूप उशीर झाला। मी इतके दिवस तुझी वाट पाहत होतो। हे ऐकून पुजारी बादली टाकून गावाकडे धावला। स्वामी स्वामी म्हणत राजू त्याच्या मागे गेला। स्वामी स्वामी। गावक्यांनी राजूला पुजाऱ्याच्या मागून येताना पाहिले। तेव्हा त्यांनी पुन्हा आपल्या घरात घुसून दरवाजे बंद केले। राजू पुन्हा त्याच्या घरी गेला, पण नगाम्माने दरवाजा उघडला नाही। राजू मंदिरात परतला आणि पुजाऱ्याने आणलेला प्रसाद खाऊन त्याची भूक भागवली। पोट भरल्यावर राजूने स्वतःकडे पाहिले। तिचा पोशाख फाटला होता, तिचे शरीर धुळीने झाकलेले होते आणि तिचे केस विखुरलेले होते। लोक मला भूत मानतात, माझी अवस्था बघा, तो म्हणाला। सर्वप्रथम रमैयाला वॉशरमनकडून स्वच्छ कपडे मागवावे लागतील आणि ते घालावे लागतील, असा विचार करत राजू नदीकाठी पोहोचला। रमैया धोबी अजून आला नव्हता। राजू लाटरी ओव्हनमध्ये लपून बसला। त्या दिवशी राजाचा पोलीस घोड्यावर बसून गावाची पाहणी करायला आला। गावकरी आपापल्या व्यवसायात जाण्याऐवजी घरातच बसून असल्याचे त्यांनी पाहिले।
त्याने दार ठोठावले आणि गावक्यांना बाहेर बोलावून विचारले, तुम्ही लोक व्यवसाय करत असताना घरात का बसला आहात? राजू मेंढपाळ मेला आहे आणि भूत बनून गावात फिरत आहे. त्याच्या भीतीमुळे आम्ही आमच्या घरी बसलो आहोत, गावक्यांनी उत्तर दिले. कोणतीही भूते नाही. चला सर्वजण आपापल्या कामाला लागा, कोतवालने खडसावले. सर्वजण पुन्हा आपापल्या घरातून बाहेर पडले आणि आपापल्या कामाला लागले. रमैया हा धोबीही घाटाच्या दिशेने निघाला. कोतवालला कपडे धुवायचे होते म्हणून तोही गेला. घोडा पण स्वार नदीच्या दिशेने निघाला. दोघेही घाटावर येताच राजू भट्टीत उभा राहिला आणि म्हणाला, अरे रमैया आप्पा, आतापर्यंत कुठे होतास? मी वाट पाहत भट्टीत बसलो होतो. तू इतका वेळ? एवढं ऐकून रमैया डोक्यावर पाय ठेवत गावाकडे धावला. कोतवालही घोडा पळवत गावातून पलीकडे पळत सुटला. गावकरी पुन्हा आपापल्या घरात घुसले. राजूने वॉशरमनच्या कपड्यांमधून स्वच्छ बनियान आणि शर्ट काढला. मग तो नदीवर जाऊन आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आपल्या घराकडे निघाला. घरी आल्यावर त्याने दार ठोठावले आणि म्हणाला, नागम्मा, दार उघड. मी भूत नाही. अहो, मी मेलाच नाही, मग मी भूत कसा होणार? आम्ही तुला मेलेले पाहिले. नागम्मा आतून म्हणाली, मला वाटलं मी मरतोय म्हणून मी हलता झोपून गेलो. माझा श्वास रोखून धरला. राजू म्हणाला, खरं तर एका प्रवाशाने मला कापसाचा धागा दिला होता आणि सांगितले होते की ज्या दिवशी हा धागा हरवला जाईल, वेळ मी आहे, मरणार आहे. तू दार उघड आणि बघ. मी मेलेली नाही, मी जिवंत आहे. नागम्माने हळूच दार उघडले. राजू समोर उभा होता, अंघोळ करून स्वच्छ बनियान आणि शर्ट घातलेला होता. हे भूत दिसत नाहीये, नागम्माने विचार केला. मग त्याने हात पुढे करून राजूला स्पर्श केला आणि जोरात चिमटी मारली. अप्पा! राजू ओरडला. राजू भूत नाही हे नागम्माला समजले. त्याने पटकन दरवाजा उघडला आणि तिला आत घेतले. त्याला पोटभर जेवण दिले. खाऊन पिऊन राजू झोपला. राजू भूत नाही हे सर्वांना सांगण्यासाठी नागम्मा गावाकडे निघाली. अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.